शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त केबी न्यूज टीव्ही महाराष्ट्र या चॅनलवर। सन 2013 नंतर नियुक्ती होऊनही अजूनपर्यंत टीईटी उत्तीर्ण न झालेल्या शिक्षकांची व शाळांची माहिती शिक्षण विभागाकडून तातडीने मागवण्यात आली। शालेय शिक्षण विभागाच्या 13 फेब्रुवारी 2013च्या शासन निर्णयानंतर नियुक्त झालेल्या शिक्षकांना टीईटी किंवा सीटीईटी उत्तीर्णची अट आहे। मात्र टीईटी उत्तीर्ण नसतानाही अनेकांना खाजगी शैक्षणिक संस्थांनी नियुक्ती दिली असून टीईटी नसताना त्या पदावर संबंधित उमेदवारांना राहण्याचा अधिकार नाही। या पार्श्वभूमीवर सन 2013 नंतर नियुक्ती होऊनही अजूनपर्यंत टीईटी उत्तीर्ण न झालेल्या शिक्षकांची व शाळांची माहिती तातडीने म्हणजेच 21 एप्रिलपर्यंत मागवण्यात आली आहे। टीईटी प्रमाणपत्र घोटाळा उघड झाल्यानंतर आता शिक्षक भरतीतही बोगसगिरी झाल्याचे समोर येत आहे। बनावट कागदपत्रे सादर करून शिक्षक भरती झाली का त्या अनुषंगाने पोलीस तपास करीत आहेत। तत्पूर्वी राज्यातील किती शाळांमधील किती शिक्षक सन 2013 नंतर नियुक्त झाले आणि त्यातील किती जण टीईटी परीक्षा उत्तीर्ण झालेले नाहीत यासंबंधीची माहिती शालेय शिक्षण विभाग संकलित करू लागला आहे। त्यातून बोगस टीईटी धारकांची माहिती समोर येणार आहे। एका आमदारांनी राज्य शासनाकडे 2013 पासून आतापर्यंत टीईटी उत्तीर्ण न झालेल्यांची माहिती मागवली होती। माहिती संकलित झाल्यावर मागील 12 वर्षात टीईटी न करता शिक्षक म्हणून कार्यरत उमेदवारांना त्या पदावरून काढण्याची कारवाई होऊ शकते असेही शिक्षण विभागाकडून सांगितले जाते। 13 फेब्रुवारी 2013च्या शासन निर्णयानुसार त्या तारखेनंतर नियुक्त करण्यात आलेल्या शिक्षकांना टीईटी किंवा सीटीईटी परीक्षा उत्तीर्ण असणे बंधनकारक। मुख्याध्यापकांनी टीईटी परीक्षा उत्तीर्ण नसलेल्यांची माहिती द्यावी। ज्या शिक्षकांची नियुक्ती 13 फेब्रुवारी 2013 नंतरची आहे व ते अद्याप टीईटी किंवा सीटीईटी उत्तीर्ण झालेले नाहीत त्यांची माहिती सोमवारपर्यंत शाळांनी सादर करावी। त्याची जबाबदारी मुख्याध्यापकावर राहील। सुरुवातीला शाळेचे नाव, शाळेचा यूडायस कोड, शाळेचे माध्यम आणि टीईटी उत्तीर्ण न झालेल्या शिक्षकाचे नाव अशा 4 प्रमुख मुद्द्यांची माहिती शिक्षण विभागाकडून मागवण्यात आलेली आहे। बोगस टीईटी प्रमाणपत्र मिळवलेल्यासह 2013 नंतर नियुक्ती होऊनही टीईटी उत्तीर्ण नसताना शिक्षक म्हणून काम करणाऱ्यांची माहिती यातून समोर येईल। शासनाचे आदेश असताना देखील टीईटी उत्तीर्ण न झालेल्यांना त्या पदावर राहण्याचा कोणताही अधिकार नाही। त्यानुसार संबंधितांवर पुढील कारवाई होईल असेही शिक्षण विभागाकडून सांगण्यात येते। शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त केबी न्यूज टीव्ही महाराष्ट्र।